हॅलो. हा बोला की. साहेब नमस्ते. रत्नजित ज्ञानेश्वर बोलतोय बोरगाव मधून. बोला की बोला. सर मला हे विचारायचं होतं, मला नाद आहे छकडीचा 3 फेऱ्यांचा. तर आता मी तुमचे त्या युट्यूब इंस्टाग्राम युट्यूब दोन्ही बघतोय. तर मला हे विचारायचं होतं की आपल्याला चांगल्या वळूची पैदास, म्हणजे आता बरेच वळू आहेत, नामांकित वळू आहेत ज्यांची चांगली पैदास होते, पण आपल्याला छकड्यासाठी असं स्पेसिफिक वळू आहे की ज्याची बाबा त्याची त्याची जो वळू जे वळू आहेत ज्याचे छकड्यासाठी जास्त वासरं छकड्यासाठी वापरली जातात, असं काय आहे का? म्हणजे जेणेकरून आम्ही पण त्यांच्याकडून एखादा वासरू घेऊ शकतो. अशी एखादी गोष्ट परिपूर्ण 100% घोषित करण्यासाठी तेवढं कष्ट आणि तेवढे अनालिसिस म्हणा किंवा तेवढ्या वळू मालकांची साथ किंवा ती गाई मालकांची साथ ही एकत्र आली पाहिजे. बरोबर आहे. ही गोष्ट घडली नाही. मात्र एखाद्या साध्या बैलाचं सुद्धा वासरू एखाद्या चांगल्या गाईला चांगल्या शरीराचं होतं आणि ते सुद्धा पळतं. बरोबर आहे. पण शर्यत क्षेत्रामध्ये गेलेली गोष्ट किंवा व्यापारी वर्गातून गेलेली गोष्ट तर ते अमुक अमक्या बैलाचा आहे आणि अमुक अमक्या गायचा आहे म्हणून ही नोंद नाही. बरोबर आहे. त्यामुळे तिथं घाटात पळणाऱ्या वासरांचा पुरावा हा मीडिया पार्टनरकडे कोणाकडे आलेला नाही. का? तर परत त्या गाईचं वासरू आपल्याला मिळणार नाही ह्या भीतीनं कमी किमतीला मिळणार नाही, ते दर चढतो परत. बरोबर आहे. त्यामुळं तिथला रिप्लाय तिथला फीडबॅक त्या वासराचा प्रॉपर ठिकाणी येत नाही. मग पण तुमच्या निदर्शनाखाली येण्याचं तुमच्या डोळ्याखालनं गेलेली एखादी वस्तू असेल. मग मी काय तुम्हाला सांगितलं की इथं जागेवर वस्तू योग्य वाटते, ओके वाटते, एक नंबर वाटते, शहरी क्षेत्रात काम करेल असं वाटते, पण इथून गेल्यानंतर पुढचा रिप्लायच नाही ना कोणाचा प्रॉपर लाईन मधून. ओके ओके. समजा आता मला या बैलाचं वासरू पळते असं वाटतंय, आपल्याला एक अंदाज वाटतोय, आपल्याला एक अभ्यास वाटतोय, पण ते वासरू डायरेक्ट वळूच्या पोटचं किंवा डायरेक्ट शेतकऱ्याकडून किंवा मुळात ठिकाणावरून वासरू घाटात जात नाही ना. बरोबर. वासरू दोघा तिघांच्या हातून सरकतंय पुढं. बरोबर आहे. त्यामुळे ती प्रॉपर माहिती पाठीमागं ठेवत नाहीत. म्हणजे हे तेवढं कठीण झालेलं आहे, अवघड झालंय. मी त्या गोष्टीसाठी धडपडतो. फक्त मी वास्तव जागेवर सांगू शकतो की वासराचा पारा बघून, वासराचं शरीर बघून, वासराची धमक बघून एक 70 ते 80% काम करू शकतं. बाकीचं तुमचं 30-40% प्रयत्न राहतो. अशी वस्तू आपल्याला कुठल्या भागात, म्हणजे आमच्या सांगली भागात मिळेल का सर? कारण आम्ही पण नवीनच आहोत आणि काय झालंय, आम्ही एक वस्तू घेतलेली, असं एक वासरू घेतलेलं आम्ही बेळगाववरून, आणि ती टचवूड एवढी चांगली लागली आम्हाला की आता 14 महिन्याचं आहे, पण जाईल तिथे गट तरी कमी कमी निघतोय. मग ती वस्तू निव्वळ आम्ही 40,000 रुपयाला घेतली. मग ती वस्तू एवढी चांगली लागली आहे, पोत्यामध्ये मोडते, पण वस्तू खूप छान लागली ती. मग असं आमच्या सांगली भागात जर आम्हाला समजा एखाद्या अशी घ्यायची असेल तर कोणाकडे जावं असं तुमचं सजेशन वगैरे काय त्यांना? तुम्हाला तुमच्या कामाचं वासरू पाहिजे असेल तर सांगोला, मंगळवेढा, जत हे तिन्ही तालुक्यामधलं वासरू काम करू शकतं. सांगोला, मंगळवेढा आणि जत. ओके. कारण सांगोला, मंगळवेढा, जत या भागातली जी लोक वळू सांभाळणार आहेत किंवा गायी सांभाळणार आहेत तर त्यातले जुनी जाणती पकडायची माणसं. जुन्या जाणत्या माणसांची पारख ही काटकपणाची. आताच्या नवीन पिढीची पारख कशी आहे की गाण्यावरती उड्या मारून अट्रॅक्टिव्हपणा दाखवणे, पण रक्तात गरमपणा जो म्हणतो आपण, तर त्या गोष्टीला आताची तरुण पिढी धरत नाही. बरोबर आहे. तर समजा जुन्या जाणत्या माणसाला एक जातीचा बैल कसा असावा, जातीच्या बैलाला करंट किती असतो किंवा जातीचा बैल दिसायला कसा असतो, त्याचं माप किती असतं, त्याचं अवयव कोणत्या ठिकाणी कसं पाहिजे, हे जातीच्या जुन्या माणसांना माहिती आहे. बोला.
नाही मी आता आहे ना असंच तुमचे व्हिडिओ बघून आहे की मी हे उमराणीवाल्यांना फोन केलता. त्यांनी पण सांगितलं की आहे म्हणजे सांगतो असं असं. मग आम्ही ते जुने जाणते जे आहेत जेवढे जेवढे आमच्या भागातले जत वगैरे मग नंतर सलगरे या भागातले तर सांगतो म्हटले. पण अशी जी वस्तू पाहिजे की नाही ती अशी काय आम्हाला बरेच बघितले पण जे पाहिजे तशी काय नाही आहे. जो करंटपणा हवा आहे मग नंतर तो रगीलपणा त्याच्यातला वासरूमध्ये फुल असं पायाला फाउंडेशन वगैरे तर काय आम्हाला काही जाणवलं नाही. मग आता ह्या जाहिरातीच्या युगात गोंधळ कुठं वाढलाय की आपण नेमकं कोणाला विचारायचं? होय की. जाहिरातीला भर देऊन आपण एखाद्या व्यक्तीला विचारायला जातो आणि आता तुम्हाला जसं उत्तर मिळालं तसं जनरली सगळ्यांना उत्तर मिळतं. ओके. पण सविस्तर मेन गाभा आतला कोणी सांगत नाही कारण का प्रत्येकाचं लेकरू प्रत्येकाला प्रिय आहे. प्रत्येकाचं बरोबर. वस्तू प्रत्येकाचं लेकरू प्रत्येकाला हिंदकेसरी आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं कोणी कोणाचं नाव घेऊन सांगू शकत नाही कारण का प्रत्येकाच्या मनात एक समज आहे की माझ्यापेक्षा कोणी नाही आहे श्रेष्ठ महाराष्ट्र. बरोबर आहे. मग त्याच्यामुळं माझ्या चॅनल मधून मी संदेश देतोय बघा. वास्तवता आणि जाहिरात यातला फरक प्रत्येकाने बारकाईनं अनुभवा. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीची सरळ पद्धतीने भेट घ्या. खिलारमध्ये उतरायचं वाटतंय तेवढं सोपं नाही. प्रथम गुरु करा. आणि जाहिरातीत काम केलंय आपलं आपण काम करायला विसरायचं नाही. समजा आता माझं तुमचं उदाहरण घ्या. माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायचंय, अनुभवायचंय, काहीतरी गोष्ट अंमलात आणायची समजा. पण ती घरात बसून आणि मोबाईलवर अंमलात आणायची नाही. बरोबर आहे. कारण मोबाईल आला, माध्यम आलं म्हणून फोन करून तो वेळ घेऊन, अनुभव घेऊन मी दिलेलं उत्तर अंमलात आणायला बघायचं नाही. बरोबर. ह्या खिलारच्या दुनियेत ह्या जाहिरातीच्या माध्यमातनं प्रथम तुम्हाला माणूस ओळखता आला पाहिजे तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते मिळत जाणार आहे. बरोबर आहे. आणि माणूस हा जाहिरातीतून ओळखू येत नाही. बरोबर. माणूस ओळखायला तुम्हाला जर टेंटेटिव्ह कल्पना लागली, तात्पुरती तुम्हाला कल्पना लागली किंवा हा माणूस योग्य वाटतोय असं वाटलं तर त्या माणसाची कोणीही असू द्या सरळ पद्धतीनं प्रथम भेट घ्या आणि त्यानंतर पुढच्या गोष्टींना सुरुवात करा. आता माझा तुमचा विषय. आता तुमच्यासारखे अनेक फोन करतायत. मी अनेकांना सजेशन देतोय, सल्ला देतोय किंवा त्यांना खरंच एक वेगळ्या प्रकारची कल्पना यावी म्हणजे पुढच्या मार्गाचा एक अंदाज यावा म्हणून बोलतोय. पण ते अनेक जाहिराती बघून, अनेक बॅनर बघून, अनेक व्हिडिओ बघून, अनेक मीडिया बघून परत गोंधळात पडतात. म्हणजे मी जे काय सांगतोय ते लक्षात राहणार नाही परत. म्हणजे काय होतंय मला मीडियाच्या माध्यमातूनच तुम्ही चर्चा केली. माझा फोन ठेवला. परत अजून एक दोघाला फोन करतो माणूस. परत तो फोन ठेवला. परत अजून 4-4 फोन करतो. म्हणजे अशा अनेकांचे चॅनल चालू आहेत आता. बरोबर आहे. अनेकांचे म्हणण्यापेक्षा प्रत्येक खिलारच्या घरी स्वतःच्या मोबाईलवरती प्रत्येकाची जाहिरात चालू आहे. मग त्यात प्रत्येकाची ताकद वेगळी आहे जाहिरात करायची. प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे. प्रत्येकाचा मोबाईल वेगळा आहे. प्रत्येकाची एडिटिंग वेगळी आहे. प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. त्याच्यामुळं आधी माणूस ओळखा आणि मग नंतर त्या माणसाची भेट घ्या आणि भेट घेतल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे त्या बैलाचं मिळू शकतं किंवा कोणत्याही बैलाचं असू द्या. तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहिजे ते स्ट्रक्चर मिळून जाऊ शकतं. म्हणजे तुमचं सांगण्याचं हेच आहे की बैल पर्सनली बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी आता तिकडे जाऊन. पर्सनली खिलार नाही बघायचा प्रथम. तुम्हाला खिलार कळत असेल तर बघा. तुम्हाला पर्सनली खिलार कळल्यावर मला कशाला फोन केला असता तुम्ही? बरोबर आहे. तुम्हाला पर्सनली आता माणूस समजला सुरुवातीला. तेच की. मग माणूस हा योग्य का अयोग्य आधी चेक करायचा. त्याला थोडे दिवस घालवायचे. आपण काय करतो ट्रिपला, देवाला, यात्रेला, फिरायला, आयुष्यात कितीतरी वेळ घालवतो. नाही पण आता कसं झालंय सर आता समजा मी जतला आमच्या भागात जत आहे पण जतला जाणं प्रत्येक आठवड्याला पॉसिबल नाही ना सर कारण जत आमच्यापासून कमीत कमी 100-125 किलोमीटर आहे. तर प्रत्येक आठवड्याला जाणं ते पॉसिबल होत नाही. बरोबर. असं स्पेसिफिक माणसं नाहीतर स्पेसिफिक असं की बाबा हा माणूस
हा माणूस योग्य आहे तिकडे तुम्ही जा. मग एखादा माणूस तिकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मीच तिकडे जाऊन कॉन्सन्ट्रेट करू शकतो बाबा त्या मामांशी नाही तर त्या काकांशी नाही तर त्या भावाशी जाऊन भेटून त्याला विचारू शकतो बाबा ह्या गोष्टी अशा आहेत, ह्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे खिल्लार क्षेत्रामध्ये, त्या गाईचं वळूचं कसं पाहिजे, तर मला कोंड घ्यायचं तर कोंड कुठल्या पद्धतीने, म्हणजे असं सांगायचं तात्पर्य की हा एक्झाम्पल दिलं तुम्हाला की असं केलं पाहिजे. मग असं स्पेसिफिक माणूस आहे तुम्ही सुचवू शकता का की बाबा असं एखादा माणूस त्याच्याकडे मी जाऊ शकतो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये. तर तुम्ही आता म्हटलं की जतकडे, तर जतमध्ये आम्ही एकदा दोनदा जाऊ शकतो, पण सारखं सारखं जाऊन तर त्याला भेटणं ते पॉसिबल नाहीये आम्हाला. बरोबर, बरोबर, बरोबर. पण आता तुम्हाला कोणता मीडियावरून माणूस योग्य वाटतो, प्रथम त्याची भेट घ्या आणि परत त्याच्याकडून तुम्ही परत पुढचे सल्ले घेऊन एखादा जवळचा व्यक्ती तुम्ही गाठू शकता. हं, हं, हं. कारण आता मी मोबाईलवर एखाद्या व्यक्तीचं नाव सांगण्यासारखी आता सध्या मीडियाच्या युगात वेळ राहिली नाही. कारण मी एखाद्या माणसाचं काल एखाद्याला नाव सुचवलेलं असतंय. पण त्या माणसाची लेवल, त्या माणसाचं काम, त्या माणसाची बुद्धी किंवा त्या माणसाची चाल किंवा त्या माणसाची माणुसकी म्हणा किंवा त्या माणसाचा खरापणा आज टिकला नाही. एक उदाहरण दिलं तुम्हाला. बरोबर आहे. तर तो मीडियामध्ये भरकटून गेलेला आहे. त्याच्यामुळं मला त्या व्यक्तीचं पण जगाला नाव सांगायला थोडं मनात विचार करावा लागतोय. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामुळं जोपर्यंत तुमची माझी भेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला किती गरज आहे, हे पण मला समजत नाही. बरोबर आहे. आणि मी जगातल्या XYZ व्यक्तींची नावं का सांगायची तुम्हाला, की बाबा हा व्यक्ती चांगला आणि ह्या व्यक्तीकडे वस्तू चांगली मिळते. तर तो व्यक्ती जर माझ्यासोबत किंवा माझं काय त्याला समजत नसेल किंवा तो आपल्याला कुठेतरी बाबा ही माणूस घडाघडा बोलतोय, ओरिजिनल बोलतोय, सगळ्याला शहाणं करतोय, सगळ्याला जागं करतोय म्हणून माझ्यासोबत कोणी एकनिष्ठ राहत नसतं. का? आणि जवळ चिटकत नाही. कारण का? हा माणूस बातमीदार आहे, जाहिरातवाला आहे. कधी तर आपलं उघड पडलं तर. हं, हं, हं. म्हणजे माणसांच्या प्रवृत्ती ह्या दिवसेंदिवस बदलत चालल्या त्या जाहिरातीमुळे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही सर एखाद्या बॅनरला. प्रॉपर हॅलो. प्रॉपर तुम्ही मंगळवेढ्यामधले का? हा, मंगळवेढा तालुका माझा आणि मंगळवेढा तालुक्यात तांडोर हे खेडेगाव आहे माझं. अच्छा, अच्छा. तर तुम्ही सांगली वगैरे भागात कधी येणं पॉसिबल सर तुमचं? सर सांगली भागात कसं आहे, आता एखादं काम असेल, एखाद्याचं वेळ नियोजन असेल, हं, हं. एखाद्याची मुलाखत घ्यायची असेल किंवा बाबा हा चॅनल खरंच आपल्या गोट्यावर पाहिजे, खिलार शेतकरी शान परिवारनं आपल्या ठिकाणी आलं पाहिजे, म्हणजे अशी वेळ नियोजित झाली तर मी त्या भागात असणार आहे. ओके, ओके. कारण मी आता अगोदर ऑलरेडी कसं झालंय, मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी अफाट फिरलोय स्वतः. ओके, ओके. आता मला जे पाहिजे ते माझ्या घरी आहे. जे पाहिजे ते माझ्या भागात आहे किंवा मला जे काही साध्य करायचं होतं साहेब, ते मला साध्य झालेलं आहे. हं, हं, हं. मग ती साध्य करता करता ही जाहिरात करतो किंवा चॅनलवाला म्हणून एक ओळख झाली. ओके. हां. मग आता नियोजित वेळेशिवाय मला घर सोडता येत नाही, कारण मला सुद्धा माझ्या घरची कामं वाढलीत. हं, हं. मी असा मोकळा फिरणारा नाही. मला सुद्धा शेती आहे. माझ्या घरच्या गायी आहेत, माझी घरची वासरं आहेत किंवा माझं घरचं अंग भरून काम आहे. हं, हं, हं. मग त्यातूनच मी नियोजित वेळेलाच मग घर सोडू शकतो. ओके. तुमच्याकडे काय सर एखादं वासरू वगैरे आम्हाला घेण्यासारखं काय? आता तुमची माझी भेट झाल्याशिवाय तुम्हाला कसलं घेण्यासारखं आहे ते कसं कळायचं? म्हणून तर मी काय बोललो, माझं आहे, माझ्याकडं आहे, माझं घ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही कोण आहे हे समजण्यासाठी तर भेट पाहिजे ना. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. कारण ह्या दुनियेत, मीडियाच्या दुनियेत, मोबाईलच्या दुनियेत, जाहिरातीच्या दुनियेत सगळ्यालाच व्यवस्थित बोलायला येतंय. बरोबर आहे. आता तुमच्यासारखे काय मला बोलले नसतील का? मला सराव झालाय, मला परिपाठ झालाय तुम्हाला उत्तर द्यायचा. हं, हं, हं. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझ्या समोर असे किती व्यक्ती येऊन गेल्या. म्हणजे बोलून बरोबर. मोबाईलवरती बोलण्यासाठी. बरोबर आहे. पण अनेकाच्या आयुष्यात अडचणी आल्यामुळे त्या व्यक्ती मागे सरल्या. उदाहरणार्थ ॲज इट इज तुमचं उदाहरण घ्या. तुम्ही आता मस्त गरज दाखवताय मोबाईलवरून, पण उद्या सकाळ उठून तुमच्या आयुष्यात अडचण येते, त्यामुळे तुमचा विषय तो वर्षभर पेंडिंग पडतो. बरोबर आहे. मग त्यानंतर मी काय करणार तुमचा विषय डोक्यात ठेवून? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. मग तो समोर जेव्हा येतो ना, तेव्हा तो त्या गोष्टीला वेळ काढतो असं माझ्या डोक्यात फिट बसतं. आता तुम्ही घर सोडून माझ्यापर्यंत आला, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ काढता हे मला समजलं ना. हं, हं, हं.
कारण चांगल्या गोष्टीला अडचणी भरपूर असतात. खिलारच्या कामाला अडथळे भरपूर असतात. खिलार सहजासहजी समजत पण नाही आणि समजवण्याची गोष्ट पण नाही खिलार. हा हा. एवढ्या स्टेप मधून गेलोय मी. आणि अडचणी अशा की सौदा झालेले सौदे मोडतात. उद्या बरं. सकाळी येतो म्हणलेलं ती वर्षभर पेंडिंग पडतं. आणि मला आजच पाहिजे आणि आत्ताच मी घरातनं निघणार आहे म्हणणारा माणूस 6 महिने परत फोन उचलत नाही. बरं सर, हे तुमचं मंगळवेढा हे प्रॉपर किती किलो काय अंदाज? सांगोला किती तुम्हाला? सांगोला 100 पडते आम्हाला. आणि तिथून 65 किलोमीटर म्हणजे 165 किलोमीटर आहे 165 किलोमीटर आहे. तुमच्यापासून. ओके ओके, ठीक आहे सर. तुम्हाला जेव्हा वेळ आहे, तुम्ही जेव्हा नक्की free नक्की आहे, येऊन जाईल मी. काय आहे, ही वस्तू आम्हाला जी भेटली की नाही ती बाय फ्लूकच भेटली आम्हाला. असं काय आम्ही काही जाणते व्यक्ती नाही काय त्याच्यात, मी आणि माझा भाऊ. फक्त बाय फ्लूक भेटली. मग आता मी फॉलो करतोय बरेच किल्लार शेतकऱ्याची बरेच किल्लार आहेत. किल्लारवर काम करणारे शेतकरी आहेत मला, व्यापारी आहेत मला, त्यांना फॉलो करतो. तर तुमचे व्हिडिओ जरा फॉलो केले, म्हटलं एक दिवस 100% मी येऊन जाईल की बाबा, जेणेकरून आम्हाला त्यात आणखी कळेल, आम्हाला तुमच्याकडून काही माहिती कळेल. म्हणजे माझं काम समजण्यासारखं आहे का? किंवा बाबा मी हो, सगळ्या नक्की नक्की सर. पद्धतीच्या गोष्टीवर भर दिला हे योग्य आहे का? योग्य आहे सर, अगदी योग्य आहे. आणि क्लिअर बोलणारा व्यक्ती सर, व्यवस्थित क्लिअर बोलणारे असतात की नाही ते चांगले असतात मनाने. हे माझं म्हणणं आहे. बिकॉज मी पण एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि हे मला ह्या गोष्टी कळतात म्हणून म्हटलं. आणि तुम्ही ओळखून प्रतिसाद दिला, ऐकलं, त्याबद्दल तुमचं मनापासून हा परिवार आभारी आहे. अरे नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. जोपर्यंत सरी पद्धतीची भेट होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टींना आपल्याला विचार करता येणार नाही. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. आणि त्यातून जर तुमची पैसे पाण्यात टाकले, माझे पैसे पाण्यात पडले, अशी शर्यत क्षेत्रात बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की मला एवढ्या रुपयामध्ये टेम्पोत भरून द्या. ते आमच्या नशिबात काय धोंडा असू द्या, नाही आमच्या नशिबात काही असू द्या, पण आम्हाला फोटो मधून पटले, व्हिडिओ मधून पटले, आम्हाला पाठवून द्या, अशा सुद्धा घटना घडतात. नाही मी त्यातला माणूस नव्हे सर. कारण मी माझं हे वासरू आणायला मी हाफ पॅन्टवर मी बेळगावला गेलतो. म्हणून जे काय आहे ते आम्ही समोरासमोरच आहे. कारण तो जमाना राहिला नाही सर, डोळे बंद करून विश्वास ठेवायचा. मग ह्या जमान्यात सरळ पद्धतीच्या भेटीचा विषय ठासून सांगतोय. होय की. सरळ पद्धतीची भेट, आधी माणूस ओळखून घ्या, माणसाची ओळख करा आणि त्यानंतर नशिबानं परत नंतर तुमच्या लक्षात येतं की बाबा ह्या माणसाने जर एखादी गोष्ट दाखवली तर त्याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा. बरोबर आहे. तेच की आम्हाला काय आहे, बाय फ्लूक ही वस्तू भेटली आम्हाला, मला आणि माझ्या भावाला. ते पण आमचा काय विचार पण नव्हता की ती घ्यायची. असंच एका मित्राने सांगितलं की बाबा अशी असते वस्तू आहे, घेतोयस काय? तर म्हटलं कुठे आहे? तर तो म्हटलं बेळगाव मध्ये. तर म्हटलं चला जाऊ. तर लगेच त्याच्याच गाडीमध्ये बसलो आम्ही आणि गेलोय आणि येताना घेऊन आलोय ती वस्तू. तर हा एवढाच विषय झाला. म्हणून आता घ्यायची आहे, तेच चालू आहे आमचा प्रयत्न. अगोदर तुम्हाला फोन करायचा होता पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता. त्याच्यावर मला तुमच्या इंस्टाग्राम पेज वरून भेटला, म्हणून कॉल केला तुम्हाला. मला अगोदरपासून ओळखताय काय? मी अगोदरपासून बघतोय सर तुमचे व्हिडिओ. तुम्ही ते सोन्याचे घेतलेलं, मग नंतर खिल्लार काऊवाल्यांची मुलाखत त्यांच्या व्हिडिओवर गेलता. मग नंतर तुम्ही ते तुमच्या इकडे पाहुणे मंडळी मुंबईचे तो एक व्हिडिओ बघितला. म्हणजे व्हिडिओ तुमचे बरेच बघितलेत मी. प्लस तुम्ही गाई कशी असावी असे तुमचे युट्यूब चॅनलवर बघितले. फॉलो करतोय मी तुम्हाला. आभार आहे मनापासून साहेब तुमचा. मी नो प्रॉब्लेम सर. नाही, काम करताय सर चांगलं, म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी आता तुम्हाला खोटं का बोलायचं, मला बरेच व्हिडिओ म्हणजे व्हिडिओज फोटोज वासरांचे येतात आहे. कारण
वासराने आपल्या वासराने खरंच चांगलं काम म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीमध्ये चांगलं काम करतोय तो. जिथे जाईल तिथे गट काढतोय. म्हणून बरेच जण ओळखतात आता. आम्ही पण या नवीनच आहे या क्षेत्रात. पण बरेच जण ओळखायला लागलेत आणि ओळखत असताना बरेच जणांचे मी सांगितलं बरेच जणांना विचारलं की बाबा ते वासरू एखादं चांगलं आहे तर बरेच जण पण एक तुमच्यासारखेच एक व्यक्ती आहे माझा मित्र आहे सुशांत करून आहे. त्यांनी मला सांगितलं त्याच्याकडे एक वासरू आहे. उंबराणीच्या सोन्याचं एक वासरू आहे ते. वासरू आहे ते. मग त्याने मला सांगितलं बाबा घ्यायचं असेल तर एखाद्या चांगल्या गरम रक्ताच्या बैलाची वस्तू घे जी तुम्हाला उपयोगी पडेल. जाती गोतीला फाउंडेशन बिवडेशन चांगलं असेल. म्हणून मी ते म्हटलं त्याचं पटलं म्हणून आम्ही म्हटलं मी फॉलो करूया. मग मी बरेच व्हिडिओ वासराचे बघितले पण ती काय जी जी पाहिजे फॉर एक्झाम्पल आता निंबाळकर साधारणतः सर्जा जो पळतोय ती जे फाउंडेशन आहे त्याचं ते जो गरमपणा तापटपणा आहे तशी एखादी वस्तू आम्ही बघत होतो. म्हणून ते चाललं आणि योगायोगाने तुम्हाला मी फॉलो करतोय तर मी म्हटलं तुम्हाला फोन करा पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला मिळत नव्हता. आज मी ते इंस्टाग्रामवर पाहिलं तर म्हटलं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हटलं म्हणून लगेच फोन केला तुम्हाला. आणि तुमचं ते स्पष्ट बोलणं मला ते पटलंय की बाबा जोपर्यंत आपण एखादी बघायची काय आहे बाबा हा वडील आहे हा आई आहे हे जे वासरू आहे प्लस असं त्याचं जे जेनेटिक्स आहे ते कळल्याशिवाय आपल्याला काय कळणार त्यातलं. आता तुम्हाला बोलायच्या अगोदर तुम्ही कोण आहे मी जाणून घेतलं का नाही? तुम्ही काय करताय जाणून घेतलं का नाही? नाही. तुम्ही वयानं किती आहे मला माहित नाही. तुम्ही कोणत्या गावातला आहे माहित नाही. तुमचं मुक्काम पोस्ट म्हणा तुमचा एरिया माहित नाही. फक्त तुम्ही सांगली भाग एवढा उल्लेख केलाय. बरोबर आहे. किंवा तुमचं नातं माझ्याशी नाही किंवा रुपयाचा संबंध नाही कधी भेट नाही. मग एवढं सगळं अनोळखी असताना मी व्यक्त झालो हे चुकीचं झालो का? नाही अगदी योग्य सर अगदी योग्य. म्हणजे जगापुढं मी जेवढी बडबड केली ही जगाच्या कल्याणासाठीच केली. समोरचं कोण आहे मी कधीच बघितलं नाही. जे काय सर पटलं मला ते आणि जे काय बोललाय ते फ्रँकली बोललाय ते योग्यच बोललाय. आणि मग मला एखादा माझा मित्र नसतो का आता? माझ्या एखाद्या मित्राच्या बैलाचं नाव सांगता येत नव्हतं का? होयच ते. आता मी मीडिया पार्टनर आहे म्हणल्यावर माझा कोणतरी घरातला नातेवाईक म्हणा गावचा तालुक्यातला जिल्ह्यातला कोणतरी जवळचा असेल का नसेल? असणार की सर 100% असणार. मग त्याचं मला नाव सांगून त्याला मोठं करता येत नव्हतं का मीडियामधून? होय की. पण आज तुम्ही तुमचं बोलणं तुमचं विचारणं तुमचा विषय हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता जवळपास. म्हणजे ह्या विषयाला कोणी हात घालत नाही. मग तसा तुमचा समोरनं प्रश्न आला तसा विषय आला त्या पद्धतीनंच मी तो हँडल केला. इथं माझा मीपणा म्हणा किंवा माझ्या मित्राचा बैल म्हणा किंवा एखाद्या पोस्टरवरचा हायलाइट झालेला बैल म्हणा किंवा एडिटिंगनं म्युझिकनं जास्त लाईक मिळालेला बैल म्हणा व्ह्यू मिळालेला बैल म्हणा अशी नावं सांगता येत होती ना मला. बरोबर आहे सर. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं काम केलंय. आपण सरळ पद्धतीची भेट घेऊन ओळख करून नंतर पुढच्या गोष्टीला हात घालणं हे योग्य. अगदी बरोबर आहे सर. नक्की. वेळ काढून 100% येईल सर तुमच्याकडे आणि फोन करूनच येईल मी की बाबा असं असं आहे आम्ही येतोय करून. मग एकदा काय भेटल्याशिवाय आम्हाला पण त्याच्यात आयडिया येणार नाही सर. कारण तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते फोनवर बोलण्यासारखं नाहीये सर. मग ते आम्हाला प्रत्यक्ष भेटणं खूप गरजेचं आहे. शर्यत क्षेत्रात थेरोटिकली नॉलेज, फोटोग्राफीतून माहिती, व्हिडिओ मधून माहिती, एडिटिंग मधून माहिती हा भाग वेगळा. बरोबर आहे. आणि शर्यत क्षेत्रात असू द्या नाहीतर वळू क्षेत्रात असू द्या किंवा शेती क्षेत्रात असू द्या त्या खिलारचा कासरा धरल्याशिवाय त्या खिलारला स्वतः पकडल्याशिवाय तुम्हाला ती वास्तव धमक कळत नाही. बरोबर आहे सर. आता काय आलंय कृत्रिमरित्या त्याला हालचाल करून प्रदर्शित करू शकतो. त्याला आधी गरम करून त्याला प्रदर्शित करू शकतो. त्याला रागाला घालवून प्रदर्शित करू शकतो. त्याला बुजवून प्रदर्शित करू शकतो का? तर 2 रुपये मिळवायचे आहेत म्हणल्यावर काहीही नाटकं करता येतात ना. पैसे कोणीही मिळवतंय. आता उदाहरणं सांगायची वेळ येऊ द्यायची नाही जगाने. बरोबर आहे सर. वाईटातलं वाईट काम करून लोक पैसे कमवायला लागले. होय की. आपण एक प्रकरण ऐकतोय. होय की सर. आणि असे बैलगाडी म्हणजे शर्यत क्षेत्रात तर बरेच असे प्रकरण चालू आहेत सर. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पण पाहिलेत मी. पण ते आता काही सांगण्यासारखं नाही ते. मग शेवटी हित कृत्रिमरित्या गरम झाले वासरू समजा
आणि तिथं समोर जाऊन समजा त्याच गोष्टी त्याला नाही झाल्या आणि नैसर्गिक तुम्ही करायला गेला आणि त्या वासरानं ते गुण नाही दाखवलं, परत तुम्ही चुकीच्या ठिकाणी किंवा बाजारला नेऊन विकू शकताय. हे 99% चालू आहे. हे पडद्याच्या आड आहे. होय की. पडद्याच्या समोर काय आहे? वास्तव स्वतः कष्ट करून त्या वासराचा कासरा धरल्याशिवाय आणि अचानक नैसर्गिक पद्धतीनं डायरेक्ट त्या खुट्याला जाऊन वासरू सोडून आपण बघितल्याशिवाय खरं नाही. बरोबर आहे. मग त्यावेळेला त्या वासरानं गुण तुम्हाला पाहिजे ते दाखवलं, की तिथून पुढे ह्या बैलाचं वासरू पळू शकतंय किंवा ह्या बैलाचं वासरू आम्हाला पसंत पडतंय किंवा ह्या बैलाचं वासरू एक नंबर वाटलं आम्हाला, हे तुमच्यापासून सुरुवात होऊ शकते परत. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही निर्माण करू शकता. होच की. आणि खिलार शेतकरी शेण परिवार तेच आहे. वास्तव गोष्टी वास्तव जगापुढे मांडायला तयार आहे मी अजून. आम्ही आणि उद्या 100% पडल्यानंतर समजा रुटीन लागली समजा, तुम्ही बातमी रिप्लाय मला देणारच आहे पाठीमागं. होय की. मग ती बातमी आपण बनवू शकतो, की ह्या बैलाचं वासरू अशा पद्धतीने ह्या व्यक्तीने घेतलं आणि पुढे त्यांचं समाधान झालं. बरोबर आहे. पण माझ्याकडून नेताना वासरू चुकीच्या म्हणजे सांगायचं एका कामासाठी आणि वापरायचं एका कामासाठी आणि नावं ठेवायची दुसऱ्यालाच, असं घडता कामा नये. नाही, नाही सर, बरोबर आहे तुमचं. हे हे असं बरेच ठिकाणी झालंय. पण हे कसं आहे, आम्ही जे येणार आहोत ते बोललोय त्यासाठीच येणार आहोत. आणि दुसरी गोष्ट सर, हे तुम्ही जे बोललाय ते अगदी बरोबर आहे. कारण बरेच जण असे करतात आहे. आमच्या बरोबर पण झालंय ते. कारण माझा स्वतः गायांचा व्यवसाय आहे सर. डेअरी फार्म आहे माझा. त्यात मग आमच्याकडूनच गाया घेऊन जाणार कमी पैशाने आणि नंतर परत नावे ठेवणार आहे. ते बऱ्याच गोष्टी होतात. मग ते मी बघितलं, ऑब्झर्व केलंय सर. तुम्ही बोललाय ते अगदी योग्य आहे. माझ्यासोबत घडलंय. वस्तू समजा त्या वस्तूचं मला माहित असतंय. त्या वस्तूचं जवळपास 70% एवढं बडबडतोय म्हणल्यानंतर माझा अभ्यास अगोदर झालेला असतो, की हे वासरू कोणत्या क्षेत्रासाठी योग्य ठरेल. हं, हं, हं. आणि मी वळू क्षेत्रातला जास्त माझा अभ्यास आहे किंवा ब्रीडिंग क्षेत्रातला माझा जास्त अभ्यास आहे. त्यामुळं लोकांनी काय केलं, माझ्याकडून आम्ही घरी ठेवणार आहे किंवा ब्रीडिंग क्षेत्राला नेणार आहे, वळूसाठी नेणार आहे म्हणून तो उद्देश माझ्यासमोर ठेवून वासरं नेली. भली शेतकऱ्यांची असू द्या, माझी असू द्या. हां, हां, हां. परत ती वासरं त्या कामाला वापरली नाहीत, तर ती वासरं दुसऱ्या क्षेत्रासाठी वापरली. ओके. आणि त्या क्षेत्रात फेल गेल्यानंतर परत मला नावं ठेवायला सापडलं त्यांना, बरोबर आहे. की अशा अशा व्यक्तीनं आम्हाला हे फसवलं. आणि ते मला बोलायची धाडस कुठं आहे? मला सांगून घेऊन जाताना वेगळ्या क्षेत्रासाठी नेलं. तुमच्या क्षेत्रासाठी तुम्ही काय केलं, क्षेत्र बदललं त्याचं. क्षेत्र बदलल्यानंतर ती माझी चूक आहे का? नाहीच की. मग परत तुम्ही काय करता, मला नावं नाही ठेवत. तुमचा दम नाही ना तेवढा नावं ठेवायचा डायरेक्ट. बरोबर आहे. तर तुम्ही नेतानाच मला वेगळं सांगून नेलंय. तुम्ही वापरलं दुसऱ्या कामासाठी आणि मला नावं ठेवतायत तिसऱ्याजवळ. बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीजवळ माझी बदनामी करायची. बरोबर आहे सर. हे घडलंय. आणि तो तिसरा व्यक्ती काय करतो, माझं काम चांगलं चाललं असेल तर त्याच्या पोटात दुखत असेल तर काहीतरी असं घटना बघतो आणि तो परत जाहीर करतो, असा असा व्यक्ती असा असा आहे म्हणून. पण ते तिसऱ्या व्यक्तीचा माझा काय संबंध नसतो. ह्या अशा घटना घडतात. ह्या घटनापासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि अशा घटना घडू नयेत म्हणून मी सरळ पद्धतीची भेट सांगतोय. नाही, नाही. बरोबर आहे सर. आम्ही काय करेन, मी तुमचा नंबर सेव्ह आता करणारच आहे. तुम्हाला फोन करून 100% येईल सर. आता सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते, तेव्हा 100% जर या सॅटर्डे संडे पॉसिबल झालं तर मी कामात नसेल तर 100% येऊन जाईल. नाहीतर मे बी नेक्स्ट कमिंग सॅटर्डे संडेला येऊन. पण येऊन प्रत्यक्ष गाठ घेऊन मग ते डिस्कशन करूनच मग आपण त्याच्यावर पाऊल घेऊ सर. हां. हे झालं अंतिम उत्तर तुमच्या प्रश्नाचं. ओके. ओके. त्यानंतर जे अंमलात आणायचं आहे ते सरळ पद्धतीने आपण अंमलात आणू शकतो. होय की. होय की. हां. मग अजून काय माझं चुकलं असेल तर माफ करा किंवा बाबा हे नाही, चुकलंय नाही. नो तुमचं. प्रॉब्लेम सर. एक्झॅक्टली तुमचं सगळ्या गोष्टी पटल्या म्हणूनच मी सर हे नाही, पटण्यासारख्याच आहेत आणि त्या गोष्टी. बरोबरच बोलताय तुम्ही. अगदी योग्य बोललाय. हं, हं. त्यात 100% आम्ही येऊन जाऊ सर. नंतर मग आपण डिसिजन घेऊ बाबा की असं
कुठल्या पद्धतीचं घेऊ, काय करायचं. कारण माझ्या डोक्यात बरेच आहेत की कुठल्या, कारण 3-4 प्रकारचे खिल्लार आहेत जे काम करतात आणि काही 1-2 आहेत जे मी आज बघितलं ज्यांनी खूपच चांगली कामगिरी केली या शर्यत क्षेत्रामध्ये. आज जे वासरं बघितले मी, म्हणून मग त्यांच्याविषयी पण आपण डिस्कशन करून मग त्याच्यावर अंतिम रिझल्ट घेऊ शकतो. हा. आपल्याला या क्षेत्रात आपल्या बुद्धीमुळं, आपल्या कष्टामुळं, आपल्या वेळेमुळं, आपल्या अनुभवामुळं कोणीतरी ओरिजिनल माणूस मोठा झाला पाहिजे का नको? ओरिजिनल गोष्ट बरोबर. मोठी झाली पाहिजे का नको? बरोबर आहे. ओरिजिनल वळवाला मोठा झाला पाहिजे का नको? बरोबर आहे. माणसाचा जन्म एकदाच आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातलं कसं सगळं महत्वाचं आहे का नाही, तसं समोरच्याच्या पण आयुष्यातलं साहेब महत्वाचं असेल ना काहीतरी. बरोबर आहे. मग लोक काय करतात, आपल्या सवडीनुसार वागाय बघतात आणि आपल्या सवडीनुसार घ्यायला बघतात. आता मोबाईलवरनं एखादी शर्यतीची वस्तू घ्यायसारखी ही गोष्ट आहे का? नाहीच की सर. पण तरी पण काय म्हणतो, मी पणात जाऊन गर्वात जाऊन माणूस हे मी जवळपास 10-20 वर्ष झालं मोबाईलवरनच खरेदी करतोय. नाही ते चुकीचं आहे ना सर. बारीक विचार करा, हे खरंच योग्य आहे का मोबाईलवरून खरेदी करणं? नॉट पॉसिबल सर. योग्यच नाही आहे. हा, पॉसिबल आहे कोणाला? व्यवसाय, फक्त व्यवसाय आणि व्यवसाय बघणाऱ्याला पॉसिबल. टिकवणाऱ्यांना पॉसिबल नाही. बरोबर आहे. टिकून राहणाऱ्यांना पॉसिबल नाही. बरोबर आहे. आणि एखाद्याच्या बुद्धीमुळे एखाद्याला मोठं करायचं असेल तर पॉसिबल नाही मोबाईलवरून. बरोबर आहे सर. आपण बोलल तेवढं कमी आहे. या खिलारबद्दल संदर्भात आपण समोरासमोर भेटून एक चर्चासत्र करू आणि त्यानंतर आपण एक समाजाच्या कल्याणाचं काहीतरी आपण देणं लागतोय म्हणून समजून आपण मुलाखत घेऊ. ठीक आहे सर. ओके. बोलल तेवढं कमी मोबाईलवर. नाही 100% सर. मी तुम्हाला फोन करून ना, जेव्हा फोन करीन तेव्हा 100% तुमच्याकडे येऊन जाईल सर. फक्त आता तुमची प्रॉपर ओळख मेसेज करून ठेवा, मी नंबर सेव्ह करून ठेवतो. ठीक आहे सर. करतो ना मी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप. नाव, तुमची वैयक्तिक ओळख, तुम्ही काय करताय हे असावं माझ्या लक्षात डोक्यात. ठीक आहे ना सर. मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो लगेच. हो हो हो. हां. चालेल, ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आहे. हां. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.